नमस्कार, ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण 3 प्रकारचे व्हिडिओ पाहत आहोत। अरीवर्क, लोकरीचे विणकाम आणि मॅट रांगोळी असे 3 प्रकारचे व्हिडिओ आपण या चॅनलवर पाहत आहोत। तुम्हाला जर अरीवर्क शिकायचे असेल तर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहून तुम्ही ते अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ते शिकू शकता। तिथे आपण चेन कशी घालायची, मण्यांचे वर्क कसे करायचे, वेगवेगळ्या आकारानुसार मणी कसे वर्क करायचे, गळ्याचे आकार कसे वर्क करायचे अशी संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। मॅट रांगोळीमध्ये सुद्धा आपण संपूर्ण माहिती दिलेली आहे। साहित्याची सुद्धा माहिती आपण तिथे दिलेली आहे। तुम्ही तिथे जाऊन ते पाहून ते शिकू शकता। आपण अशा प्रकारे लोकरीचे विणकाम पाहत आहोत। त्यामध्ये आपण गोलाकार रुमाल केलेला आहे। तिथे यामध्ये सुद्धा आपण साखळी टाका व खांब कसे घालायचे याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत। तुम्ही तिथे पाहून ते खांब आणि साखळी टाका शिकू शकता। आपण असा गोलाकार रुमाल बनवलेला होता। त्यामध्ये एका ताईची अशी कमेंट आली की चौकोन आकाराचा रुमाल कसा तयार करायचा। तर आज आपण चौकोन आकाराचा रुमाल पाहणार आहोत। हे गोलाकार मध्ये सुद्धा आपण सुरुवातीपासून जो गोलाकार तयार करायचा असतो त्याच्यानंतर जे पुढील विणकाम करायचे असते याची संपूर्ण सविस्तर माहिती ते मी दिलेली होती। तुम्ही अगदी पहिल्या प्रयत्नात ही डिझाईन बनवू शकता। अशी अगदी सविस्तर माहिती तिथे मी दिलेली आहे। तिथे जाऊन तुम्ही हे पाहून जर या डिझाईनचा रुमाल करायचा असेल तर तो बनवू शकता। आज आपण चौकोन आकाराचा रुमाल कसा तयार करायचा हे पाहूयात। त्याच्यासाठी तिथे साधी लोकर घेतलेली आहे। सुरुवातीला एक आपण छोटेसे हुक तयार करून घेणार आहोत। त्याच्यानंतर 5 साखळ्या घालून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर पहिल्या साखळीमधून असे एक तिडा टाकून घ्यायचा आहे, पॅक करून घ्यायचा आहे गोलाकार। त्याच्यानंतर 3 साखळ्या घालायच्या आहेत। त्यानंतर आपण इथे 2 खांब घालून घेणार आहोत। सुरुवातीला आपण 5 साखळ्या घातलेल्या आहेत, तो गोलाकार पॅक करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर 3 साखळ्या घालून असे 2 खांब घालून घ्यायचे आहेत। सुरुवातीला जे 3 साखळ्या घातलेल्या होत्या ती एक, तो एक आणि त्यानंतर 2 असे 3 आपले खांब तयार झालेले आहेत। पुन्हा आपल्याला 2 साखळ्या घालायच्या आहेत। त्यानंतर 3 खांब घालायचे आहेत। असे आपल्याला 4 भाग तयार करून घ्यायचे आहेत 3-3 खांबचे। म्हणजे 2 साखळ्या आपण घातलेले होते ते आपले 4 कॉर्नर असणार आहेत चौकोनचे। 3 खांब घालायचे आहेत, पुन्हा 2 साखळ्या, त्यानंतर पुन्हा 3 खांब। जे आपण 3 खांब जे घालत आहोत ते आपले 4 बाजू असणार आहेत चौकोनचे आणि जे 2 साखळ्या घालते ते 4 कॉर्नर असणार आहेत आपले चौकोनचे। त्याच्यासाठी सुरुवातीला असे गोलाकार विणकाम करायचे आहेत। 3 खांब आणि 2 साखळ्या। पुन्हा इथे 2 खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब। त्यानंतर इथे 3रा खांब घालून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर पुन्हा इथे 2 साखळ्या घालायच्या आहेत। इथे आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे। इथे 3ऱ्या साखळीमध्ये जॉईंट करायचा आहे। त्याच्यासाठी सुरुवातीला हा कॉर्नर पूर्ण करून घ्या। 2 साखळ्या घालायच्या आहेत। म्हणजे सुरुवातीला 3 साखळ्याचा एक खांब केलेला होता त्याच्या 3ऱ्या शेवटच्या साखळीमधून असे पॅक करून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर पुन्हा 3 साखळ्या घालायच्या आहेत। म्हणजे हा एक आपला खांब तयार होईल आणि प्रत्येक खांबच्या वरून एक खांब घालायचा आहे। याच्यात आपला चौकोन पुढे आपला तयार होत आहे आणि इथून पुढे चौकोन तयार करत आहोत। त्याच्यासाठी सुरुवातीला 3 साखळ्या घातलेल्या आहेत। त्याच्यानंतर प्रत्येक खांबच्या वरून असे एक खांब घालायचा आहे। जे खांबच्या वरती साखळी तयार झालेली असते ना तिथून ते खांब घालायचे असतात। प्रत्येक खांबमधून असे एक खांब घालून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तिथे जी आपली साखळी असते तिथून मधून सुरुवातीला 2 खांब घ्यायचे आहेत। ते आपला पहिला कॉर्नर असणार आहे चौकोनचा। त्याच्यानंतर 2 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर 2 खांब घ्यायचे आहेत। जे आपण साखळी केलेली आहे तो आपला कॉर्नर असणार आहे।
त्याच्यानंतर प्रत्येक खांबमधून वरून असे एक एक खांब घालायचा आहे. जिथे असे आपण खांब घालतो ते चौकोनचे असे बाजू असणार आहेत, 4 बाजू, आणि जिथे 2 साखळ्या घातलेल्या असतात त्या आपले कॉर्नर असणार आहेत, चौकोनचे 4 कॉर्नर. पुन्हा इथे आपला दुसरा कॉर्नर तयार होत आहे. त्याच्यासाठी या साखळीच्या मधून 2 खांब, 2 साखळ्या आणि पुन्हा 2 खांब, 2 साखळ्या, त्याच्यानंतर 2 खांब, त्यानंतर प्रत्येक खांबमधून असे खांब घालायचे आहेत. तिसऱ्या कॉर्नर मध्ये असे साखळीच्या मध्ये 2 खांब घालायचे आहेत, 2 साखळ्या घालायच्या आहेत, त्याच्यानंतर 2 खांब घालायचे. हे आपला तिसरा कॉर्नर तयार झालेला आहे चौकोनचा. त्यानंतर प्रत्येक खांबमधून एक एक खांब घालायचे आहेत. असे सुरुवातीला 4 कॉर्नर तयार करून घ्यायचे आहेत, चौकोनचे 4 बाजू आणि 4 कॉर्नर. प्रत्येक खांबच्या वरून असे एक एक खांब घालत आहोत. पुन्हा साखळीच्या मधून असे 2 खांब घालून घ्यायचे आहेत. हा आपला चौथा कॉर्नर असणार आहे. त्याच्यानंतर 2 साखळ्या घालायच्या आहेत, पुन्हा 2 खांब घालायचे आहेत. असा हा चौथा कॉर्नर तयार होत आहे. हे पहिला आपला चौथा कॉर्नर तयार झालेला आहे. आणि जे आपण 3 साखळ्याचा एक खांब केलेला होता तिथून मधून असे हे जॉईन करून घ्यायचं आहे. इथे चौकोनचा एक राऊंड पूर्ण होत असतो. त्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. तुम्ही ते लोकरचा कलर सुद्धा बदलू शकता. आपण पुढची लाईन तयार करत आहोत, त्याच्यासाठी इथे पहिली लाईन आपली इथे संपत असते. त्याच्यानंतर तुम्ही इथे पुढे जर पुढच्या लाईनसाठी वेगळा कलर वापरायचा असेल तरी वापरू शकता. पुन्हा प्रत्येक खांबच्या वरून असे एक एक खांब घालायचे आहेत. प्रत्येक खांबच्या वरून आपले असे खांब येत आहेत का हे नेहमी चेक करायचे आहे. हे पाहिजे दुसरा कॉर्नर, पहिला कॉर्नर होत आहे आपला इथे. त्याच्यासाठी इथे साखळीच्या मधून 2 खांब, 2 साखळ्या आणि 2 खांब. हा आपला पहिला कॉर्नर होत आहे इथे पुढच्या लाईनचा. त्याच्यानंतर प्रत्येक खांबावरून एक एक खांब घालायचा आहे. हे पाहिजे प्रत्येक खांबच्या वरून अशा प्रकारे आपण खांब घेत आहोत. त्याच्यानंतर इथे तिसरा कॉर्नर पूर्ण करूया. त्याच्यासाठी 2 खांब, 2 साखळ्या, पुन्हा 2 खांब. गोलाकार रुमाल मध्ये एका ताईंची अशी कमेंट आली होती की चौकोन रुमाल कसा तयार करायचा, तर त्या ताईंसाठी आपण हा रुमाल चौकोन तयार करत आहोत. अशाच प्रकारे तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण त्या प्रकारचे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूयात.
जे खांबच्या वरती साखळी झालेली असते तिथून हे खांब वरचे घालायचे असतात. इथे आपल्याला कॉर्नर तयार होत आहे. त्याच्यासाठी 2 खांब, 2 साखळ्या, पुन्हा 2 खांब, तिथूनच पुन्हा 2 खांब, ते कॉर्नर तयार होते. त्यानंतर प्रत्येक खांबावरून एक खांब घालायचा आहे. खांब साखळीचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहेत. तुम्हाला जर खांब साखळी येत नसेल तर तुम्ही तिथे जाऊन ते पाहून शिकू शकता. अगदी मी सोप्या पद्धतीने सविस्तर माहिती सांगत असते. तुम्ही पहिल्या प्रयत्नात तुम्ही ते बनवू शकता. गोलाकार रुमाल, अशा प्रकारे चौकोनी रुमाल पहिल्या प्रयत्नात तुम्हाला बनवता येईल अशी अगदी सोप्या पद्धतीने मी माहिती सांगत असते. तरी तुम्हाला काही अडचण असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला तसे सांगा. तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्की देईल. इथे आता आपला चौथा कॉर्नर असणार आहे चौकोनचा. त्याच्यासाठी ते साखळीच्या मधून असे 2 खांब घालायचे आहेत. त्याच्यानंतर 2 साखळ्या घालायच्या आहेत. पुन्हा 2 खांब घालायचे आहेत. आपला चौथा कॉर्नर असणार आहे चौकोनचा. त्यानंतर प्रत्येक खांबामधून असे इथे आपण जॉईन करून घेऊया. जी पहिली आपली 3 साखळीची पुढची लाईन होती ना, तिथे आपण हे जॉईन करून घेतलेलं आहे. आता पुढची लाईन तयार करत आहोत. त्याच्यासाठी पुन्हा 3 साखळ्या घेतलेल्या आहेत. ज्या आपण ह्या 3 साखळ्या घेत असतो तिथे आपली लाईन एक पूर्ण होते. त्याच्यासाठी ते जॉईन करण्यासाठी जो शेवटची साखळी असते तिथे ती लाईन पूर्ण करून जॉईन करून घ्यायचं आहे. पुन्हा वरच्या बाजूला विणकाम करताना पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे प्रत्येक खांबावरून एक खांब घेत घेत हे पुढची लाईन पूर्ण करायची असते. आता सुरुवातीला आपण इथे 3 साखळ्या घेतलेल्या होत्या. ती पूर्ण लाईन पूर्ण झाल्यानंतर त्या 3 साखळ्यांचा एक खांब तयार केलेला असतो. त्या शेवटच्या साखळीमध्ये ती लाईन जॉईन करून घ्यायची. त्यानंतर पुढच्या लाईनसाठी पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या आणि पुन्हा खांब घेते ती लाईन पूर्ण करत राहायची. इथे पुढच्या लाईनसाठी तुम्ही लोकरचा कलर बदलला तरी चालेल. अशा प्रकारे जर छोटे छोटे जर तुम्ही रुमाल केले तर आपल्या डायनिंग टेबलवर चहासाठी, डिशसाठी तर खूप छान असे दिसतात. किंवा मोठं जर केलं तर डायनिंग टेबलवर अंथरण्यासाठी सुद्धा असे रुमाल चौकोनी छान दिसतात. अशा प्रकारे तुम्ही शाल सुद्धा बनवू शकता बाळासाठी. तोरणाचे सुद्धा आपण प्रकार पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ, जय जय श्रीराम अशा प्रकारचे तोरणपट्टी सुद्धा आपण या चॅनेलवर पाहणार आहोत. तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते जरी तुम्ही सांगितले तरी त्या प्रकारचे व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न करूयात. खांब साखळीचा सराव जर तुम्ही जास्त केला तर अशा प्रकारे तुमचेही विणकाम करताना वेग वाढतो, फिनिशिंग व्यवस्थित येते. तर इथे कॉर्नर तयार करून घेऊयात. त्याच्यासाठी इथे 2 खांब, 2 साखळ्या, पुन्हा 2 खांब. कॉर्नर तयार झालेला आहे आपल्या इथे. पुन्हा प्रत्येक खांबावरून एक खांब घालून घ्यायचा आहे.
आता तुम्ही पाहू शकता आपले 4 कॉर्नर आणि 4 बाजूशी चौकोन रुमालाचे व्यवस्थित तयार होत आहे. इथे एक कॉर्नर करत आहोत. हा तिसरा कॉर्नर असणार आहे. त्याच्यासाठी 2 खांब, 2 साखळ्या आणि 2 खांब. इथे आपला चौथा कॉर्नर असणार आहे. त्याच्यासाठी 2 खांब, 2 साखळ्या आणि 2 खांब. त्यानंतर प्रत्येक खांबावरून असा एक खांब घालायचा आहे. इथे या लाईनचा शेवटचा खांब असणार आहे. त्यानंतर हे जॉईन करून घ्यायचं आहे. शेवटचा खांब घातलेला आहे. त्याच्यानंतर जी आपण साखळी घातलेली होती सुरुवातीला 3 साखळ्या, त्याच्या शेवटच्या साखळीमधून असे हे जॉईन करून घ्यायचे. ही लाईन आपली पूर्ण होती. इथे पाहू शकता तुम्ही 4 कॉर्नर 4 बाजू असे आपले झालेले आहेत. तुम्ही इथे लोकरचा कलर सुद्धा बदलू शकता. तुम्हाला जर कलर बदलायचा असेल तर बदलू शकता. आपण आणखी एक लाईन पाहणार आहोत. असे छोटे छोटे जर रुमाल तयार करून तुम्ही जर डायनिंग टेबलवर किंवा अशा प्रकारे शोपीससाठी जर वापर केला, अशा रुमालवर शोपीस वगैरे ठेवले तरी पण खूप छान दिसतात. नसेल तर डायनिंग टेबलवर चहाचे कप, त्यानंतर डिश वगैरे असे ठेवण्यासाठी सुद्धा असे रुमालचा तुम्ही वापरू शकता. प्रत्येक खांबच्या वरूनच हा खांब घ्यायचा आहे. मधून मधून चेक करायचं आहे की आपले खांबच्या वरून खांब येतात का, कुठला खांब आपला सुटलेला आहे का, तरच आपली डिझाईन छान येते, फिनिशिंग व्यवस्थित येते. आपण इथे अगदी साध्या पद्धतीने हा रुमाल बनवत आहोत. अगदी साधी डिझाईन तयार करत आहोत. अशाच वेगवेगळ्या डिझाईन आपण पाहणार आहोत.
हे पहा, इथे आपण आणखी एक कॉर्नर तयार करून घेऊयात. त्याच्यासाठी इथे 2 खांब, 2 साखळ्या, पुन्हा 2 खांब. जे आपण साखळ्या घातलेल्या असतात ते आपले कॉर्नर असतात आणि जे आपण खांब घालतो ते चौकोनच्या 4 बाजू असतात. तुम्ही पाहू शकता इथे आपली ही लाईन पूर्ण होते. 2 आपण कॉर्नर केलेले आहेत. आता पुढे आपण 2 कॉर्नर करणार आहोत, तिसरा आणि चौथा कॉर्नर. इथे आता प्रत्येक खांबच्या वरून एक खांब. तुम्हाला जर मॅट रांगोळ्या विकत घ्यायच्या असतील तरी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तसे सांगा. आपण मॅट रांगोळी सुद्धा करून विकतो आणि तुम्हाला जर तशा प्रकारचे डिझाईन जर काढता येत नसतील तर आपण तशा प्रकारचे डिझाईन सुद्धा आपण पेपरवर काढून विकतो. जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला तसे सांगू शकता. तुम्हाला तशा प्रकारच्या डिझाईन सुद्धा काढून भेटतील. आपल्याकडे मॅट रांगोळीचे मटेरियल सुद्धा विकत मिळते. जर तुम्हाला मटेरियल हवे असेल तर मला तसे सांगू शकता. तुम्हाला मटेरियल सुद्धा उपलब्ध करून दिले जाईल. इथे आपण तिसरा कॉर्नर करत आहोत. त्याच्यासाठी 2 खांब, 2 साखळ्या आणि 2 खांब. त्यानंतर प्रत्येक खांबच्या वरून एक खांब घ्यायचा आहे. जिथे आपण सुरुवातीला 3 साखळ्या घातलेल्या असतात त्या तिसऱ्या साखळीमध्ये ही लाईन अशी पॅक करून घ्यायची असते. त्याच्यानंतर पुढच्या लाईनसाठी पुन्हा 3 साखळ्या घालायच्या असतात. इथे आपण चौथा कॉर्नर करून घेऊयात. त्याच्यासाठी 2 खांब, 2 साखळ्या, पुन्हा 2 खांब. त्यानंतर पुन्हा प्रत्येक खांबच्या वरून एक खांब. इथे आपल्याला आता ही लाईन पूर्ण होत आहे. त्याच्यासाठी शेवटचे इथे खांब घालून घेऊयात. त्यानंतर शेवटचे खांब इथे घालून घेत आहोत. इथे जे 3 साखळ्या सुरुवातीला आपण घालून एक खांब केला होता पुढच्या लाईनसाठी, तिथे तिसऱ्या साखळीमधून असे पॅक करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपण अगदी छोटासा असा चौकोन तयार केलेला आहे. तुम्ही अशा प्रकारे छोटे छोटे चौकोन करून तुम्ही डायनिंग टेबलवर सुद्धा याच्यावर कप डिश असे ठेवू शकता. याचा वापर करू शकता. शोपीससाठी सुद्धा याचा रुमालचा वापर करू शकता.
अशा प्रकारे जर तुम्ही पुढे डिझाईन करत गेला, मोठा रुमाल केला तर डायनिंग टेबलवर ते अंथरण्यासाठी किंवा तुम्ही अशी एखादी शाल सुद्धा याची बनवू शकता. अशी मोठी अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगितलेले आहे. तरी तुम्हाला काही अडचण असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मला तसे सांगू शकता. गोलाकार रुमाल बनवल्यानंतर एका ताईची कमेंट आली होती की चौकोनी रुमाल कसा तयार करायचा. त्या ताईंसाठी आपण हा रुमाल तयार केलेला आहे. कसा वाटला मला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.